नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खायचं होतं, सो त्यासाठी मी घेतलेला आहे एक बटाटा, मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे। आता त्याचे साल काढून घेते। रेसिपी अगदी टेस्टी आणि पटकन बनते, कुरकुरीत सुद्धा असते। इव्हनिंग स्नॅक्सला वगैरे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। बटाटा सोलून झालेला आहे। आता हा बटाटा खिसणीने खिसून घ्यायचा आहे। शक्यतो जाड भागाकडूनच खिसा आणि याला अशा प्रकारे नाही, अशा प्रकारे खिसायचा आहे, म्हणजे आपल्याला छान लांब लांब लच्छे मिळतील। अशा प्रकारचे लांब लांब लच्छे आपल्याला पाहिजे आहे। आता हे 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पुन्हा दुसऱ्या पाण्यात धुवून घेते मी याला। यातलं पूर्ण पाणी काढण्यासाठी मी इथे गाळणीचा वापर करते। पूर्ण पाणी यातलं काढून घ्यायचं आहे। आता एक रुमाल किंवा टॉवेल घ्यायचा आहे आणि जो बटाटे आपण किसून घेतलेला आहे तो यावर पसरवून घ्यायचा आहे आणि पुसून घ्यायचा आहे। पुसून झालेला आहे। आता याला बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतला। यामध्ये घालते लाल मिरची पावडर, धनेपूड, चाट मसाला, जिरेपूड सुद्धा घालते आणि यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालते। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरता मीठ सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे। मिक्स करून झालेला आहे। याला अशा प्रकारे पॅक करण्याचा प्रयत्न करते मी, पण याला छान बाइंडिंग येत नाहीये, त्यामुळे मी यामध्ये ॲड करते 2 चमचे तांदळाचं पीठ। याने अजून ते कुरकुरीत होतील। याला मिक्स करून घेते। यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे। तेल आधीच तापायला ठेवलेलं होतं। अशा प्रकारे याला मी फ्राय करून घेते। अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन तयार होते।
फ्राय करून झालेले आहेत. यांना मी काढून घेते प्लेटमध्ये. बाकीचे सुद्धा फ्राय करायला टाकते. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा.